प्रेक्षको आपल्या सर्वांचं स्वागत आहे भव्य दिव्य रबर बॉक्स क्रिकेट स्पर्धा। पहिला चेंडू बॅटची कडा लागून चेंडू चाललाय बॅकआउट पॉइंटला, क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी उपस्थित। एक धाव येईल आणि एका धावेने या डावाची सुरुवात झाली आहे। डीएनए नागपूर, कामठी नागपूर आणि जय हिंद 11 संघादरम्यानचा हा सामना आहे। टॉस जिंकला या मॅच मध्ये जय हिंद संघाने आणि प्रथम गोलंदाजीचा निर्णय। पहिलं षटक हाताळता आहेत पवन, स्ट्रायकिंग एंडला आकाश। पुन्हा बॉलर बॅक ड्राइव्ह, एक धाव घेण्याचा प्रयत्न होतोय। अगदी गोलंदाजाच्या मागच्या दिशेला चेंडू जाईल, एक धाव येईल त्या ठिकाणाहून। एका धावेने आकाशने सुद्धा आपलं खातं उघडलंय। शुभमने एका धावेने सुरुवात केली होती आणि आकाशही एका धावेने आपल्या पारीला आकार देण्याचा प्रयत्न करतोय। डीएनए कामठी 11 संघ। ओ लाजवाब वेगवान चेंडू, विकेट कीपर सुद्धा बीट झाले, फलंदाज तर बीट झालेच वेगाने, परंतु विकेट कीपरच्या अतिशय वेगाने हातामध्ये हा चेंडू आला होता, जज करू शकले नाहीत। वेग आहे पवन यांच्याकडे, भन्नाट वेग पाहायला मिळतोय आणि हा वेग कामाला येतो खास करून लेदर क्रिकेट किंवा रबर बॉल क्रिकेट मध्ये असेल तर। यावेळी पुढे सरसावत शफल झाले आणि चेंडूला पाठवलंय ओव्हर द बॉलर हेड, स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड, षटकार। लाजवाब फटका पाहायला मिळतो आहे। फलंदाज शुभमच्या बॅट मधून संघासाठी शुभ संकेत देणारा हा षटकार। पुन्हा एक वेगवान चेंडू ऑफ्टमच्या बाहेर आणि वाईट दर्शवला आहे पंचांनी। एक्स्ट्रा रन टीमच्या टोटल मध्ये ऍड होईल। चांगली गोलंदाजी करतायत पवन मैदानाच्या आतमध्ये। चेंडू झाले आहेत या षटकामधले 5, शेवटचा चेंडू बाकी असेल, शेवटचा बॉल या पहिल्या षटकामधला। WDZ च्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण केल्या जाते। पुन्हा पुढे सरसावेत, वेगावर प्रहार होण्याचा प्रयत्न होता, भन्नाट वेगाने चेंडू बाहेर निघून जातोय आणि निर्धाव चेंडूने षटक समाप्त होते पहिलं। एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 9। डीएनए कामठी 11 संघ। नागपूर मान्सून क्रिकेट स्पर्धा, विदर्भातील पहिली वहिली रबर बॉल क्रिकेट स्पर्धा जी लाईव्ह केल्या जाते आहे। अलीकडच्या काळामध्ये मग बुलढाणा जिल्ह्यामध्ये अशा प्रकारच्या स्पर्धा भरवल्या गेल्या, परंतु ही आतापर्यंतची सर्वात मोठी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा आहे, पावसाळ्यामध्ये खेळवली जाणारी स्पर्धा। या स्पर्धेचे आमचे को स्पॉन्सर आहेत श्री साई साऊथ इंडियन्स, स्मार्ट फ्लायर, रिश्ते इथिक्स वेअर्स, सातवचन, हेमराज अँड सन्स, गॅन हार्डवेअर, राईज अँड शाईन। यूट्यूब पार्टनर आहे WDZ। दुसऱ्या षटकाचा खेळ, पुन्हा भन्नाट वेगवान चेंडू, सुरेख गोलंदाजी होते आहे। रोशन आले पहिल्या षटकामध्ये, पवनचा वेग आणि आता पुन्हा वेगावर स्वार झाले आहेत रोशन। पुन्हा वेगवान चेंडू, लाजवाब चेंडू, टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त उसळी घेतोय, राईज होतो आहे, स्किट होतो आहे। लेदर क्रिकेटमध्ये आणि रबर बॉल क्रिकेटमध्ये हेच तर साम्य आहे। जर खेळपट्टी गोलंदाजांना साथ देत असली तर अशा प्रकारचे चेंडू पाहायला मिळतील आणि खास करून पावसाच्या सरी कोसळत असल्या तर गोलंदाजांना एक वेगळंच ॲडव्हान्टेज मिळतं। तेच ॲडव्हान्टेज आता वेगवान गोलंदाज रोशन याला मिळतं आहे। ओ पुढे खेळण्याचा प्रयत्न होता, बॅटची कडा लागून चेंडू जाग्यावरच स्थिरावलाय। हाही चेंडू निर्धाव आहे, वेगवान गोलंदाजी करतो आहे रोशन, टप्पा चांगला पकडून ठेवला आहे। आतापर्यंत त्याने कुठल्याही प्रकारची धाव खर्च केली नाही, ही महत्वाची गोष्ट। धावसंख्या थांबली 9 धावांवर। आकाश थोडासा चाचपडतो आहे या मॅच मध्ये, धावांसाठी संघर्ष सुरू आहे। आकाश बरसेल का बघण्यासारखं असेल।
पुन्हा एक वेगवान चेंडू, यावेळी तर अतिशय वेगवान चेंडू होता, खूप जास्त वेगवान. पंचांचा निर्णय येतो, ह्या वाईड आहे आणि एक्स्ट्रा धावाही मिळत आहेत. 2 धावा एकूण आल्या या चेंडूवर. धावसंख्या 11 खूप जास्त वेगाने टाकण्याचा प्रयत्न होता आणि गती तुमचं नियंत्रणामध्ये नसली तर अशा प्रकारचे तुम्हाला तोटेही भोगावे लागतात. वेग तुमचा मित्रही आहे आणि वेग तुमचा शत्रूही आहे. तुम्ही नियंत्रण कसं ठेवता याला महत्व आहे. आणि आता नियंत्रित फटका सजवलाय फलंदाज शुभमने. डीप मिड विकेटला चेंडू पाठवलाय सीमारेषा पलीकडे. षटकार. लाजबाब नियंत्रित असा हा पामपूल फटका आणि चेंडू पाठवलाय डीप मिड विकेट सीमारेषा पलीकडे, अगदी आउट ऑफ दी पार्क. षटकार. डीएनए कामठी 11 संघासाठी शुभमने हा दुसरा षटकार खेचलाय. पुन्हा एक वेगवान चेंडू ऑफ्टमच्या खूप बाहेर आहे. वाईटचा इशारा आलाय आणि एक धाव आणखी अतिरिक्त मिळते आहे. कपिल सर वाईट बॉल आहे, वाईट +1. ठीक आहे, थँक्यू. पुन्हा एक वेगवान चेंडू. रोशन आतापर्यंत चांगला टप्पा होता परंतु आता टप्पा विसरलाय. हाही चेंडू वाईड आहे, +1 धाव. एकूण 2 धावा या चेंडूवर. धावसंख्या होते आहे एकूण 2 धावेने 21 धावा, 21 रन. 1.4 चेंडूच्या समाप्तीनंतर. पहिल्या 3 चेंडूमध्ये कुठल्याही प्रकारची धाव नव्हती परंतु मागच्या 1 चेंडूवर 12 धावा खर्च केल्या आहेत. पुन्हा एक वेळ जर बघितलं तर हाही चेंडू वाईड आहे आणि +1 धाव. म्हणजे मागच्या एका चेंडूवर एकूण आल्या 14 धावा. एक षटकार आणि बाकी चेंडू वाईट. त्या प्रत्येक वाईट चेंडूवर एकेरी धाव पळून स्वरूपात पूर्ण केल्या गेली. वेग बघा, वेग आतापर्यंत दाखवत होते रोशन परंतु आता वेग त्यांच्याच पथ्यावर पडलाय. पुन्हा एक चांगला चेंडू ऑफ ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक ऑफ ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बाटची कडा लागून चेंडू चाललाय फ्लाय स्लिपला. क्षेत्ररक्षक आहेत, एकच धाव येईल. खूप वेळानंतर हा चेंडू येताना पाहायला मिळतोय स्टंपच्या मधोमध. 24 रन. गणित बदलून टाकलं या षटकामध्ये. फलंदाज रोशन वर हल्ला चढवला होता शुभमने आणि तदनंतर एकूण 14 धावा त्याने खर्च केल्या. वाह, काय चेंडू होता. बॅटची कडा, विकेट किपरचा सहारा आणि धक्का क्रमांक पहिला तो म्हणजे डीएनए कामठी संघाला. रोशनने जाता जाता आपल्या संघाला ब्रेक थ्रू मिळवून दिलाय. दोन ओव्हर 24 रन. 2 ओव्हर 24 रन 24. दो ओव्हर 24 रन 24.
डीएनए कामठी 11 संघ 24 धावा, एका धावेने धावसंख्या पुढे सरसावेल 25-25 रन. पुन्हा एक चांगला चेंडू पाहायला मिळतो आहे. पवन पहिल्या षटकामध्ये 9 धावा खर्च केल्या होत्या आणि पुन्हा या षटकामध्ये त्यांना गोलंदाजी आक्रमणावर आणलंय. 2.2 चेंडूच्या समाप्तीनंतर डीएनए कामठी 11 संघ 25 धावा. यावेळी यावेळी फटका फसलाय. डीप कव्हरला क्षेत्ररक्षक, खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. रबर बॉल क्रिकेटमध्ये जेव्हा मैदानामध्ये पाणी असतं आणि त्यावेळेला अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण करणं अवघड आहे, परंतु खूप चांगलं क्षेत्ररक्षण, धावा वाचवल्या आपल्या संघासाठी. 2.3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या 26-26. यावेळी खूप चांगला फटका, चेंडू चाललाय डीप मिड विकेटच्या दिशेने, सीमारेच्या पलीकडे चौकार. खूप चांगला फटका, स्टंप मध्ये केलेला चेंडू. ऍक्शन रिप्ले बघा. मनगटाचा वापर करत चेंडूला वळवलं ऑन साइडला आणि वन बाउन्स चेंडू डीप मिड विकेट सीमारेच्या पलीकडे जाताना पाहायला मिळतोय. या चौकाराने धावसंख्या वाढते आहे. 30 धावा 30. शफल झाले होते फलंदाज, माहिती होतं फलंदाज शफल झाले, त्यामुळे पवन आणखी ऑफ स्टंपच्या बाहेर हा चेंडू केला, अतिरिक्त उसळी घेतोय. वाईटचा इशारा येतो आहे. एक्स्ट्रा रन. धावसंख्या 31-31 रन. पुन्हा एक वेळ फटका हवेमध्ये आहे. साई वॉरियर्स आणि नागपूर कॉप संघ, चला टॉस साठी चालायचा आहे. पुढच्या मॅचचा टॉस होतोय. नागपूर कॉप आणि साई वॉरियर्स संघ टॉस करता. दोन्ही टीमचे कॅप्टन चला लवकर. षटक समाप्त होते आहे. धावसंख्या आहे आता 32 धावा 32 रन. लॉस ऑफ 1 विकेट. 3 षटक समाप्त, 32 धावा 1 गडी बाद. डीएनए कामठी नागपूर मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करणारा संघ तर गोलंदाजी करतो आहे. मैदानाच्या आतमध्ये जय हिंद 11 संघ टॉस त्यांनी जिंकला आणि प्रथम गोलंदाजीचा निर्णय. सुरुवात थोडीशी चाचपडत झाली, परंतु तदनंतर शुभमने चांगली फलंदाजी केली. आता आकाश थोडेसा आक्रमक पवित्रा स्वीकारतोय, परंतु आणखी वेगाने धावा करण्याची गरज आहे. पुन्हा एक वेळ चांगला चेंडू मिड विकेटला जातोय. यानंतरच्या सामन्याचा टॉस केला जातोय. क्या करा तुम्ही? पुढच्या सामन्याचा टॉस केला जातोय. निशांत कटारिया आणि नागपूर कॉप संघाचे कर्णधार आहेत. टॉस जिंकला आहे.
नागपूर काप संघाने आणि लवकरच आपल्या समोर निर्णय येईल. तत्पूर्वी मैदानाच्या आतमध्ये एक चांगला सामना रंगतोय डीएनए कामठी नागपूर आणि जय हिंद 11 संघादरम्यान. पुन्हा एक वेळ वेगवान चेंडू, रोशनने आपल्या वेगाने रफ्तार से गिरफ्तार, डीएनए कामठी संघाला दुसरा धक्का दिलाय. पस्तीस धाबा 35 रन, 2 गडी बाद डीएनए कामठी नागपूर. रोशन भन्नाट वेग आहे या खेळाडूकडे. हाय चेंडू वाईड असेल, वेगावर नियंत्रण नाही आहे. वेग जरूर आहे परंतु वेगावर नियंत्रण असणं गरजेचं असतं. मागच्या षटकामधल्या पहिल्या 3 चेंडूवर कुठल्याही प्रकारची धाव नाही परंतु एका चेंडूमध्ये 14 धावा खर्च केल्या होत्या. आता ही गडी जरूर बाद केला परंतु पुन्हा एक वेळ वाईट चेंडू टाकता आहेत. पुन्हा वेगवान हाई चेंडू वाईड असेल, एक्स्ट्रा रन आणखी ऍड होताना पाहायला मिळेल. धावसंख्या 37 रन, 3.3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. ओ लाजवाब चेंडू, वेग, भन्नाट वेग, खोदून काढण्याचा प्रयत्न होता यॉर्कर लेन चेंडू परंतु बॅटवरच आला नाही. शादाब, आतापर्यंत खातं उघडणं त्यांचं अजूनही बाकी आहे. चौथ्या षटकामधले 2 चेंडू बाकी असतील. 4 चेंडू आतापर्यंत झाले आहेत. पुन्हा स्विंग अँड मिस, चांगला चेंडू पडल्यानंतर अतिशय वेगाने बाहेर निघतोय, फलंदाला सोडत जातोय. निर्धाव पाहायला मिळाला. चांगली गोलंदाजी करता आहेत रोशन. आता शेवटचा चेंडू बाकी असेल या चौथ्या षटकामधला. पुन्हा एक वेळ बॅटची कडा लागून चेंडू चाललाय बॅकवर्ड पॉइंटला. क्षेत्ररक्षक आहेत. निर्धाव चेंडूने हे षटक समाप्त होते आहे. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 37 धावा, 37 रन, 2 गडी बाद डीएनए कामठी नागपूर. चला सामन्याला लवकर घ्या, फिल्डिंग सजवायची आहे.
शुभ मेहता आहेत गोलंदाजी मार्कवरती 5व्या षटकामध्ये. DNA कामठी संघाविरुद्ध चांगली गोलंदाजी करणं गरजेचं असेल आता, कारण 37 धावा धावफलकावरती आहेत. या ठिकाणून आक्रमक खेळ करण्याचा प्रयत्न करतील फलंदाज शुभम आणि रोशन. शादाब आणि उमेश. वाईट चेंडू असेल, वाईटने सुरुवात होते आहे. एक्स्ट्रा रन. धावसंख्या 38 धावा. आतापर्यंत 14 वाईट आले आहेत. 14 वाईट चेंडू आले आहेत या षटकामध्ये, या डावामध्ये. बघण्यासारखं असेल. पंच इन ऍक्शन आहेत आणि हाही वाईट आहे. आणखी एक धाव. पळून घेतलेली धाव. 2 धावा एकूण येतील या चेंडूवर. सोळा वाईटच्या धावा आहेत आतापर्यंत या डावामध्ये. 40 पैकी 16 धावा वाईटच्या आहेत. म्हणजे बॅटने फक्त जर बघितल्या तर आतापर्यंत 24 धावाच बनवता आल्या आहेत फलंदाजांना. त्यामध्ये शुभमच्या बॅटमधून 2 षटकार आले होते. पुन्हा शुभम गोलंदाजी मार्कवरती आहे. यावेळी फुलटॉस चेंडू होता. ऑन साइडला दिशा देण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक पडले, झडले, पण तरी सुद्धा उठले आणि क्षेत्ररक्षण चांगलं केलंय. एक धाव येते आहे. धावसंख्या 1 ने पुढे सरसावेल. 41-41. आखूड टप्प्याचा चेंडू पुल करण्याचा प्रयत्न. हाई चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर. वाईड असेल. भव्य दिव्य ही रबर बॉल क्रिकेट स्पर्धा पावसाच्या सरी सकाळच्या सत्रामध्ये कोसळल्या आणि आताही गेल्या 2 मॅच पासून कोसळताना पाहायला मिळत आहेत. त्यामध्ये गोलंदाजांना अतिरिक्त उसळी मिळते आहे. बॉल स्किट होतो आहे, वेगाने निघतो आहे, परंतु फलंदाजांना अडचणी जात आहेत पावसामध्ये. यावेळी बॅटची कळा लागून क्षेत्ररक्षक आहेत कव्हरला. कव्हर पॉइंटला पकडला गेला असेल आणि धक्का क्रमांक लागतो आहे. DNA कामठी संघाला 3रा बाद होता आहे फलंदाज उमेश. बेचाळीस धावा, 3 गडी बाद. 4.2 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. पुन्हा एक चांगला चेंडू. वेग होता या चेंडूवर आणि भन्नाट वेगाने हा चेंडू यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जातोय. विदर्भातील पहिली वहिली सर्वात मोठी रबर बॉल पावसाळी क्रिकेट स्पर्धा. पुन्हा एक चांगला चेंडू. विकेट करण्याचा प्रयत्न होता. धावबादची संधी होते आहे निर्माण. बॅकअप दूरवर राहिला आणि आता धावबादच्या स्वरूपात धक्का लागतोय. गडी बाद होतो आहे 4था. शादाब यांना डगआउटच्या दिशेने जावं लागेल. DNA कामठी संघाच्या अडचणीमध्ये आणखी वाढ होते आहे. बॅटची कडा लागून चेंडू चाललाय. फ्लाय स्लिपच्या अगदी डोक्यावरून सीमारेषेच्या दिशेने चेंडू अडवण्याचा होतोय प्रयत्न. अडवला जाईल तोपर्यंत धावसंख्या आणखी भर पडते आहे.
ओ यावेळी लाजबाब टोलेजंग प्रहार आणि चेंडू पाडवलाय अगदी रोडच्या पलीकडे. हा येतो आहे आसमानी टोला षटकार. 5 ओव्हर समाप्त. 50 धावा. 50 ऑन बोर्ड. 50 धावा पूर्ण होत आहेत आता डीएनए कामठी 11 संघाच्या. सहावं षटक या डावामधलं. पहिला चेंडू मिस केलाय. एक धाव येते आहे या चेंडूवर. लेग बायच्या स्वरूपात एक धाव असेल. यावेळी हुक करण्याचा प्रयत्न. चेंडू मार्गस्थ होतोय डीप फाईन लेगच्या दिशेने. पुन्हा एक वेगवान चेंडू. चांगली गोलंदाजी होते आहे आता. त्रेपन्न धावा. 53 रन. 5.3 चेंडूच्या समाप्तीनंतर डीएनए कामठी 11 संघ. पुन्हा वेगवान चेंडू. एका धावेचा प्रयत्न होतोय आणि एक धाव पूर्णही. धावबाच्या स्वरूपात धक्का लागतोय. पुन्हा एक चांगला चेंडू. फटका चांगला आहे. डीप कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव येईल या चेंडूवर. एका धावेने धावसंख्या पुढे सरसावेल. 55 धावा. 55. लॉस ऑफ 5 विकेट. 5.4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. ओहो यावेळी फटका फसलाय. कव्हरला क्षेत्ररक्षक येत आहेत चेंडूच्या खाली आणि झेल मात्र सुटलाय. 2 धावेची संधी आणि 2 धावा पूर्णही झाल्या. सत्तावन्न धावा. शेवटचा चेंडू बाकी आहे या षटकामधला. 5 चेंडू झाले असतील. 1 चेंडू बाकी. ओहो यावेळी लाजवाब. चली चली रे चली चली. अब एक गेंद मैदान के बाहर चली. षटकाराने समाप्त झालाय हा डाव. लाजवाब फलंदाजी करताना पाहायला मिळाले फलंदाजांनी. धावसंख्या होते आहे आता 6 षटकांच्या समाप्तीनंतर 63 धावा. योगेश आणि प्रतीक यांचा फिनिशिंग टच. 64 धावांचं आव्हान आहे या मॅच मध्ये आता. जय हिंद 11 नागपूर संघासमोर. बघूया या आव्हानाचा पाठलाग आता जय हिंद 11 नागपूर संघ कशा प्रकारे करेल. थोड्याच वेळामध्ये हा डाव आपल्या समोर येतोय.
64 रन टू विन, 64 रनों का लक्ष्य रहेगा, 64 टू विन। अलग है बैट्समैन, हर ग्राउंड को करते हैं पार, इनका नाम है रोशन सराफ।
एक ओवर के समाप्ति के बाद 13 रन 1 विकेट के नुकसान पे। पानी पानी हो गया सारा। देखो देखो आकाश भाव ने चौका मारा। चार रन, अंपायर का इशारा 4 रन। 4 रन के साथ स्कोर बढ़ता हुआ 18 रन। कवर्स, एक्स्ट्रा कवर्स के ऊपर से 6 रन लगाए आकाश भाव ने। शांतिनगर में आकाश भाव का नाम है, टूर्नामेंट में छक्का मारने का काम है। हाँ मेरी जान। दो ओवर के समाप्ति के बाद 26 रन 1 विकेट के नुकसान पे। 24 बॉल 38 रन।
मी सांगतो इथून काय येणार आहे माझ्याकडे लक्ष ठेवायचं. तो बारिशवाला मारणार भाऊ मन लवकर. ओ यावेळी फटका फसलाय. क्षेत्ररक्षक येत आहे चेंडूच्या खाली, पकडल्या गेलाय झेल आणि आकाशांचा संपलाय खेळ. लागतो आहे दुसरा धक्का, तो म्हणजे जय हिंद 11 संघाला. ऍक्शन रिप्ले बघा आपल्या स्क्रीनवर. ज्या प्रकारे झेल पकडला आहे आकाशांनी, आकाशचा झेल टिपलाय आणि दुसरा धक्का लागलाय जय हिंद 11 संघाला. जय हिंद 11 आणि डीएनए कामठी 11 संघादरम्यानची ही लढत. सलीमने आपल्या संघाला ब्रेक थ्रू मिळवून दिलाय. चौकार जरूर आला होता पहिल्या चेंडूवर, परंतु त्या चौकाराचा पलटवार केलाय सलीमने. तीन चेंडू झाले असतील, 3 चेंडू अजूनही बाकी आहेत. 3 गेंदे अभी भी शेष इस ओवर की. जय हिंद 11 लक्ष्य का पीछा करते हुए अभी भी 21 गेंदों में चाहिए 34 रन. अच्छी गेंद पड़ने के बाद अंदर आई. हल्के हाथ से खेलना चाहते थे लेकिन गेंद और बल्ले का अच्छा मिलाप नहीं. हर तरफ टूर्नामेंट का जोर है और बारिश में मैच देखने का मजा ही कुछ और है. क्या बात है. यावेळी इनसाइड आउट, फटका चांगला आहे. चेंडू चाललाय डीप बॅकवर्ड पॉइंट आणि पॉइंट क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक पाठलाग करतात चेंडूचा. जोपर्यंत क्षेत्ररक्षण होईल तोपर्यंत आणखी धावा वसूल करता आहेत फलंदाज विकी आणि गजू. या मधोमध 2 धावा त्यांनी पूर्ण केल्यात. धावसंख्या 2 ने पुढे सरसावते आहे. 32 धावा. ओ या वेगळ्या पद्धतीचा, वेगळ्या धाटणीचा फटका फाईन लेगला, परंतु त्याच ठिकाणी स्टॉप होतोय चेंडू. 1 धाव प्ले मध्ये होता परंतु एकच धाव आली. धावसंख्या 1 ने पुन्हा पुढे सरसावते आहे. 33 WDJR च्या माध्यमातून थेट प्रक्षेपण या स्पर्धेचं केले जाते. साइड बाय साइड आपल्या स्क्रीनवर या स्पर्धेचे स्पॉन्सर येत आहेत, त्यांची फीस झळकते आहे, त्यांचं नाव झळकते आहे. WDJR या स्पर्धेचे मुख्य ब्रॉडकास्टर आहेत. एक अग्रनामांकित कंपनी. ऑल इंडियाचा जर विचार केला तर टॉप 5 ब्रॉडकास्टिंग कंपन्यामध्ये याही कंपनीचं नाव येते आणि ही विदर्भासाठी खूप अभिमानाची बाब आहे. रबर बॉल क्रिकेट विदर्भामध्ये सुरू होते. हा प्रयोग आज जवळपास आजच्या दिवसामध्ये यशस्वी झालाय. याचं पूर्ण श्रेय जाते कपिल सर असतील, आशिष भाऊ डागा असतील, प्रतीक भाऊ पटेल असतील आणि त्यांच्या संपूर्ण टीमला. आणि प्रेक्षकांना उत्साह येतोय, त्यांचं मनोरंजन होते आहे आणि खेळाडूंसाठी एक नवी संधी चालू आहे. रबर बॉल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पार पडतंय. विदर्भातील पहिली वहिली मोठी स्पर्धा जी थेट प्रक्षेपित केल्या जाते. 33 धावा, 2 गडी बाद, 3 षटक समाप्त. 33 रन. 18 चेंडू 31 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. कुठलाही सामना असं वाटत असेल की दूर गेलाय तर दीपक कश्यपची एका षटकामधली ती फलंदाजी आठवा आणि कामाला लागा. विक्की स्ट्रायकिंग एंडला. यावेळी एक वेगळ्या धाटणीचा फटका. चेंडू चाललाय डीप बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये, सीमा रेषा पार. षटकार.
6 धावा घोषित केल्या जात आहेत पंचांकडनं, म्हणजे धावसंख्या 6 धावेने वाढेल. 39-39. 17 चेंडू 25 धावांची गरज आहे DNA कामठी 11 संघाला. समोर जय हिंद 11 संघाने आता चांगली सुरुवात केली आहे. जय हिंद 11 संघ यावेळी खूप चांगला चेंडू, वाईट जरूर आहे, पडल्यानंतर खूप बाहेर निघतोय. नॅचरल स्विंग पाहायला मिळतोय. आज या खेळपट्टीवर चेंडू पडल्यानंतर खूप वेळा बाहेर निघताना पाहायला मिळाले आणि त्याचंच चित्र मैदानाच्या आतमध्ये दिसतंय की हाही चेंडू वाईट दर्शवला आहे पंचांनी. 40 धावा 2 गडी बाद. 3.1 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. यावेळी समोर टाकला चेंडू, इनसाइड आउट, ओव्हर एक्स्ट्रा कव्हर आणि चेंडू चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. यूज इट, षटकार. लाजवाब कॉपी बुक फटका. ऍक्शन रिप्ले बघा आपल्या स्क्रीनवरती येतोय. समोर टाकलेला चेंडू इनसाइड आउट आणि डीप एक्स्ट्रा कव्हरच्या अगदी वरतून सीमारेषेच्या दिशेने पाठवून दिलंय 6 धावे करता. धावसंख्या होते आहे 46. मैदानाच्या आतमध्ये विक्की आता आक्रमण करतोय, हल्ला चढवतोय. 16 चेंडू 18 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. जवळपास इक्वेशन आता जवळ आलंय. यावेळी पुल के हुक केलाय आणि चेंडूला पाठवलंय लॉंग लेग सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. वाह, काय फटकेबाजी करतो आहे आज विक्की. काय तो आखू टप्प्याचा बॉल, काय तो फटका, काय ते टायमिंग आणि काय तो षटकार. एकदम ओके मध्ये. धावसंख्या होते आहे या षटकाराच्या साहाय्याने 52 धावा, 52 रन. जय हिंद 11 संघाची धावसंख्या आता बुलेट ट्रेनच्या वेगाने धावते आहे आणि त्याचं उदाहरण विक्की आहे मैदानाच्या. हा चेंडू वाईड असेल, दबाव प्रेशर आहे आणि ते प्रेशर आता पाहायला मिळतंय. एके ठिकाणी हळूहळू एक्सप्रेस वेने धावत होती ही धावसंख्या, परंतु आता बुलेट ट्रेनचा वेग पकडला आहे या धावसंख्येने विक्की मैदानाच्या आत आल्यानंतर. समोर टाकला चेंडू, याही वेळी खोदून काढलाय, ड्राईव्ह केलाय फटका. क्षेत्ररक्षक आहेत एक्स्ट्रा कव्हरला. एकच धाव येईल आणि एका धावेने धावसंख्या पुढे सरसावेल. 55 धावा, 55 रन. पुन्हा ओव्हर थ्रो झालाय. कमबॅक खूप दूरवर, तर बॅकअप खूप दूरवर आहे आणि एक धाव येईल. एका धावेने धावसंख्या 55, 55. शेवटचा चेंडू बाकी असेल या षटकामधला. यावेळी इनसाइड आउट, लाजवाब डीप एक्स्ट्रा कव्हर आणि वाईडिच लॉंग ऑफच्या अगदी मधातून हा येतोय षटकार. धावसंख्या होते आहे षटकाराच्या साहाय्याने 61 धावा, 61 रन. 4 षटक समाप्त. गरज आहे या मॅच मध्ये 12 चेंडू आणि 3 धावांची. काय खेळला आहे विक्की या मैदानाच्या आत. आज अक्षरशः विक्की विक्की आणि विक्की हेच नाव गाजत आहे मैदानावर. नागपूर कॉप्स आणि साई वॉरियर्स संघ, चला आपण मॅच साठी रेडी व्हायचं आहे. नागपूर कॉप्स आपलं डिसिजन सांगायचं आहे. कॉप्स नागपूर कॉप्स संघाने बॅटिंगचा निर्णय घेतलाय. चला बाकीच्या खेळाडूंनी मैदानाच्या बाहेर या. 12 चेंडू 3 धावांची गरज. यानंतर तुमचाच सामना आहे. बारा चेंडू 3 धावांची गरज. यावेळी पुन्हा बॅकफुटला जात खूप चांगला फटका आणि या चौकाराने विजय संपादन केला आहे. DNA कामठी नागपूर संघ या मॅच मध्ये विजय संपादन करतोय. जे आव्हान थोडंसं अवघड वाटत होतं त्या आव्हानाला अतिशय सहजतेने पार पाडलंय
आणि विजयाचा शिल्पकार राहिला आहे विक्की आणि सोबतीला गजू. फिनिशिंग टच आपल्या संघाला विक्कीने दिला आणि या मॅच मध्ये शिक्कामोर्तब केला आहे DNA 11 कामठी संघाने.